नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बोआबाजीतून नरबळीचा सल्ला देणाऱ्या तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. विट्यात बोआबाजीच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक करत नरबळीचा सल्ला दिल्याप्रकरणी महेश बाबर राहणार भवानी माळ विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस सध्या राहणार भवानी माळ विटा आणि सूरज उपाध्याय राहणार विटा या तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने 4 दिवसांची म्हणजेच सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार महिला आणि तिच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार विट्यातील पाटील वस्ती परिसरात काही महिन्यापासून कडेश्वर धाम अध्यात्म संस्था नावाने आश्रम सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी संशयित संकेत निकम, महेश बाबर आणि सूरज उपाध्याय हे स्वतःकडे दैवशक्ती असल्याचा दावा करत होते. या तिघांनी संबंधित महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना वारंवार भीती दाखवत तुमचा नवरा मरेल, तुमची मुलगी मरेल, वाईट शक्तीचा प्रभाव आहे, नरबळी दिल्याशिवाय संकट टळणार नाही, अशा प्रकारची दहशत निर्माण केली. या भीतीचा फायदा घेत त्यांनी कुटुंबियांकडून वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.